आज आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत विचारलेले काही प्रश्न बघूया जे 1 मार्कासाठी विचारले होते जुलै 2025. तर पहिला प्रश्न आहे, फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ tan theta equal to 0. So how to find out the general solution of tan theta is equal to 0? So tan theta equal to 0. General solution of tan theta equal to 0 is theta is equal to n pi where n belongs to z set of integer. कसं काय आलं हे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू 0 आणि साइन थिटा 0 कधी असतो, ज्यावेळेस थिटा काय असतो, n पाय असतो आणि त्यामुळे जनरल सोल्युशन ऑफ टॅन थिटा इक्वल टू 0 इज थिटा इज इक्वल टू n पाय. आता सेकंड क्वेश्चन बघूया. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर ए बार इज इक्वल टू 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 7k कॅप. तर वेक्टर ए हा जो दिलेला आहे 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 7k कॅप. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ए इज इक्वल टू, आपल्याला सूत्र माहीत आहे, जर वेक्टर ए असेल xi कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असेल, देन मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो हाऊ टू फाइंड आउट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9 प्लस 1 स्क्वेअर इज 1 आणि 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49. आणि जर तुम्ही याची ॲडिशन केली 9 प्लस 1 प्लस 49 इज इक्वल टू 59 अँड देअरफॉर द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज 59. थर्ड क्वेश्चन बघूया जो 1 मार्काला विचारले होता 2024च्या पेपरामध्ये. फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x. तर आपल्याला dy बाय dx म्हणजे डिफरन्शिएशन करायचं आहे. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x हे कंपोजिट फंक्शन आहे आणि कंपोजिट फंक्शनचं कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा तो बघूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इज इक्वल टू साइन ऑफ एक्सचा काय फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ लॉग x, पण हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्ससुद्धा काढावं लागेल. कॉस ऑफ लॉग एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x आणि जर कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन काय येईल, एक्स येईल आणि त्यामुळं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स काय येईल, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स, हे त्याचं काय असेल, डिफरन्शिएशन. आता शेवटचा एक प्रश्न बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स डी एक्स. आपल्या इंटिग्रेशन काढायचं, इंटिग्रेशन ऑफ 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे, त्याचा जो पॉवर असते ती 1/2 असते आणि जर वर गेलं तर काय होईल, -1/2. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू -1/2 डी एक्स. आता तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन काय असतो, एक्स रेस टू n + 1/n+1 असतो. त्या पद्धतीने आपण वापरूया. इथे n काय असेल, -1/2. ठेवूया किमती, -1/2 + 1 अपॉन -1/2 + 1 प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. एक्स रेस टू -1/2 + 1 काय येणार आहे, 1/2 आणि इथं 1 - 1/2 किती येईल, 1/2 + c विच इज इक्वल टू, हा 2 वर जाईल, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे आणि एक्स रेस टू काय येईल, 1/2 + c. इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण 2, हेच म्हणजे काय असतं, स्क्वेअर रूट ऑफ 1 + 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस c, वेअर c इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. थँक्यू.